आज होणार लाडक्या बहिणींना 10वा अधिक 11वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक आहे 13 एप्रिल 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी 10वा अधिक 11वा हप्ता आज महिलांच्या खात्यावर एकत्रितरित्या जमा होणार आहे. सोबतच गुढीपाडव्याचं राहिलेलं गिफ्टसुद्धा आज बहिणींच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. आज दुपारी ठीक 5 वाजता हे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. परंतु कोणत्या निवडक महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार, कोणत्या महिला वंचित राहणार, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजून जातील मिळणार आणि कशा पद्धतीने आज महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार, संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. आता पैसे कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत ते आपण अगोदर पाहूया. तर ज्या महिला पात्र महिला आहेत व ज्या महिलांना 8वा अधिक 9वा हप्ता असे 2 हप्ते मिळालेले आहेत, अशा महिलांच्या खात्यावर 10वा अधिक 11वा हप्ता आज जमा होणार आहे. मार्च महिन्याचे पैसे जर तुम्हाला मिळाले असतील तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. अन्यथा जर मार्च महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर एप्रिल महिन्याचे पैसे अजिबात जमा होणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आता कोणत्या बहिणींना, जर काही बहिणींना 8वा अधिक 9वा हप्ता जर मिळाला नसेल तर 10वा अधिक 11वा हप्ता मिळणार का? तर हे पहा, 4ही हप्ते सोबतसुद्धा मिळू शकतात जर आतापर्यंत पैसे मिळाले नसतील, किंवा 3 हप्ते तुम्हाला सोबत मिळू शकतात. तर मित्रांनो, आज नेमकं 5 एप्रिल आहे आणि आज हप्ता कशामुळे वाटप होणार आहे? तर मित्रांनो, दरवेळेस बहिणींना भरपूर प्रतीक्षा जी आहे ती करावी लागते, वाट पाहावी लागते आणि यावरच आता पर्याय म्हणून शासनाने आज निर्णय घेतलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी सोबत उपमुख्यमंत्र्यांनी, की आज माझ्या बहिणींना पैसे वाटप झालेच पाहिजे, अशा पद्धतीची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर 10वा आणि अधिक 11वा हप्ता एकूण किती तुम्हाला मिळणार आहे? तर मित्रांनो, 2100 रुपये अधिक 2100 म्हणजे 4200 रुपये एकत्रितरित्या तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे, कारण की आतापर्यंत बहिणींना प्रतिमाह 1500 रुपये मिळत होते, परंतु आजपासून महिलांच्या खात्यावर आता 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये मिळणार आहे. सोबतच 11वा हप्तासुद्धा 2100 रुपये मिळणार आहे. म्हणजे असे मिळून 4200 रुपये तुमच्या खात्यावर आज जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता गुढीपाडव्याचं मोठं जबरदस्त गिफ्टसुद्धा आलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी. ती म्हणजे नेमकं काय आहे? तर मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे 2100 रुपये तर तुम्हाला मिळणारच आहे. सोबतच 830 रुपयांचा धमाकेदार गुढीपाडवा बोनससुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. सोबतच ज्या महिलांच्या नावावर शेती आहे तर अशा महिलांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपयेसुद्धा त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. म्हणजे असा मिळून अत्यंत प्रचंड मोठा लाभ गुढीपाडव्याचं गिफ्ट महिलांना मिळणार आहे. सोबतच आता ते तर पहिलं गिफ्ट झालं, तर अशा पद्धतीने एकूण 4 ते 5 गुढीपाडव्याचे मोठे जबरदस्त गिफ्ट आज महिलांना मिळून जाणार आहे. चला तर आता कोणत्या महिलांना हे गिफ्ट मिळणार, कोणत्या महिला वंचित राहणार, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. चॅनल जर नवीन आले असाल ना मित्रांनो, लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, कारण अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट पण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे मित्रांनो, आत्ताच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की आज बहिणींना पैसे वाटप झालेच पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत, अशा पद्धतीचे आदेश आज वरून आलेले आहेत आणि या कारणास्तव आज बहिणींच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. आता महत्त्वपूर्ण म्हणजे आज शुभमुहूर्तावर पैसे वाटप होणार आहेत व दोन्ही हप्ते, पहिला हप्ता 10वा हप्ता अधिक 11वा हप्ता असे मिळून दोनही हप्ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यावर गुढीपाडव्याचे मोठं स्पेशल गिफ्ट म्हणून जमा होणार आहे. कारण की आता बहिणींना गुढीपाडव्याची आज मोठी खुशखबर तर मिळालीच आहे. सोबतच आता हे 5 नवीन गिफ्टसुद्धा बहिणींना मिळणार आहेत. ते 5 नवीन गिफ्ट नेमकं कोणते आहेत, कोणत्या बहिणींना मिळणार ते तर आपण पाहणारच आहोत. परंतु प्रत्येक सणानिमित्त बहिणींना गिफ्ट जे आहे ते वाटप होत असतात. आत्ताच होळीनिमित्त जस्ट आता काही दिवसांपूर्वी महिलांना 3000 रुपये 2 हप्त्याचे पैसे जे आहेत ते एकत्रितरित्या जमा झाले होते. आणि त्याचप्रमाणे गुढीपाडवा तर अत्यंत मोठा सण आहे आणि या सणानिमित्त प्रचंड मोठं गिफ्ट जे आहे ते महिलांना 5 मोठे गिफ्ट आहेत. सोबतच 10वा अधिक 11वा हप्ता हे गिफ्ट तर झालंच मित्रांनो, पण त्याच्यासोबत 5 मोठे गिफ्टसुद्धा मिळणार आहेत. व ते गिफ्ट नेमकं कोणत्या महिलांना मिळणार? तर हे पहा, ज्या महिला सर्व नियम अटी पूर्ण करत आहेत. सोबतच ज्या महिलांना आता पैठणी साडीसुद्धा मिळणार आहे, ती म्हणजे कुठे मिळणार आहे ती आपण अगोदर जाणून घेऊया. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना पैठणी साडी जी आहे ती 10व्या अधिक 11वा हप्त्यासोबतच मिळणार आहे. कारण की दरवेळेस 10वा हप्ता वाटप करण्याचे आदेश आलेले आहेत व दरवेळेस उशीर होत असल्यामुळे 10वा हप्ता आजपासून तर सुरू झालेलाच आहे. सोबतच 10व्या हप्त्यासोबत 2 मोठे गिफ्ट जे आहे ते सुद्धा वाटप करणे सुरुवात झालेली आहे. चला तर ते गिफ्ट आपण पाहूया. त्याच्यानंतर म्हणजे मेन म्हणजे आज सर्वात अगोदर 10 जुलै असणार आहेत व आजपासून सलग 3 ते 4 दिवस सलग पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे, कारण की आत्ताच काही दिवसांपूर्वी आदेश आले होते की बहिणींच्या खात्यावर 10 जिल्हे करून पैसे पाठवायला पाहिजेत. कारण की एक सोबत पैसे पाठवायचे म्हणले की अडचणी निर्माण होतात व पैसे जे ते लवकर पाठवता येत नाहीत. या कारणास्तव आता सर्वात अगोदर आता 10 जिल्हे म्हणजे आजपासून सलग 3 दिवस पैशांचा धुराळा महाराष्ट्रात होणार आहे व पैसे सर्व महिलांना
वाटप होणार आहे. ते 10 जिल्ह्यांची नावे आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी. आता महिलांसाठी अत्यंत मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे. ती म्हणजे काय, तर रेशन कार्डवर आनंद सोबतच तुम्हाला पैठणी साडीसुद्धा वाटप केली जाणार आहे. कारण की तुम्हाला माहिती असेल प्रत्येक सणानिमित्त आनंद जो आहे तो वाटप केला जातो आणि यामध्येच आता पैठणी साडीसुद्धा बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. किंवा तुम्हाला पाहिजे तशी पैठणी साडी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तुमच्याकडे तर तुम्हाला पैठणी साडी जी आहे ती मिळून जाणार आहे. यासाठी तुम्हाला आनंदशिदा आणायला गेल्याच्या नंतर कुपनवाल्यांना विचारायचं आहे आमची पैठणी साडी आली आहे का, आणि आली असेल तर आम्हाला वाटून टाका. अशा पद्धतीने तुम्हाला त्यांना सांगायचे आहे, तरच तुम्हाला पैठणी साडी मिळणार आहे. तर आता पैठणी साडीच मिळणार का फक्त, तर तसं नाही मित्रांनो. सोबतच तुम्हाला 2100 रुपये सुद्धा मिळणार आहे. ती म्हणजे 10वा अधिक 11 हप्ता. अशा पद्धतीने तुम्हाला 2100 अधिक 2100 रुपये सुद्धा मिळून जाणार आहेत. तर गुढीपाडव्याच्या निमित्त ही मोठी भेट तर तुम्हाला असणार आहे. सोबतच 10वा हप्ता सुद्धा महिलांना मिळणार आहे. परंतु आता भरपूर महिला विचारतात, सर आमचं खातं या बँकेत आहे त्या बँकेत आहे, तर आम्हाला पैसे कोणत्या बँकेत सर्वात अगोदर येतात, तर ते तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो मी. तर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे जर तुमची इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत जर खातं असेल तर याचा लाभ तुम्हाला सर्वात अगोदर होणार आहे. कारण की जर तुमची KYC पूर्ण असेल तरच तुम्हाला 10वा अधिक 11 हप्ता मिळून जाणार आहे, अन्यथा अजिबात मिळणार नाही. त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील सर्वात अगोदर पैसे जे ते येत असतात. कारण की सरकारी बँक आहेत मित्रांनो 3 ह्या, आणि या बँकेत सरकारी बँकेत खाते असल्याचा फायदा हा होतो, कोणती सरकारी योजना असेल तर सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित त्या खात्यावर होत असतो व सर्वात अगोदर लाभ तुमच्या खात्यावरपर्यंत जमा होत असतो. तर आता लाडकी बहीण योजनेच्या निमित्त नवीन अटी व शर्ती तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. किंवा सर्व नियम या अटी तुम्ही जाणून घ्या. सोबत 5 मोठे गिफ्ट देखील आपण पुढे सांगितलेलेच आहेत. चला तर ते आपण संपूर्ण अपडेट लगेच पाहूया. आता भरपूर महिलांचा प्रश्न हे देखील होते की सर 10वा हप्ता कोणाला मिळणार आहे व 100% मिळणार का, तर हे पहा 10वा हप्ता तुमच्या खात्यावर नक्कीच जमा होणार आहे. आता कोणाला मिळणार असा प्रश्न विचारल्यावर तर ज्या महिला पात्र आहेत, पुढील नियम व अटी ज्या पूर्ण करणार आहेत त्या महिलांना 10वा हप्ता जो आहे तो मिळून जाणार आहे. आता योजनेच्या अंतर्गत 52 लाख महिला योजनेतून बाहेर काढल्या जाणार आहेत किंवा रद्द केल्या जाणार आहेत. याचं कारण म्हणजे काय आहे, तर भरपूर बहिणींनी नियम जे आहेत ते मोडलेले आहेत, नियम तोडलेले आहेत आणि या कारणास्तव बहिणींसाठी ही शिक्षा म्हणून जवळपास 52 लाख महिला जे आहेत ते बाहेर काढण्यात आलेले आहेत योजनेतून. आता नवीन अटीमुळे काही अडचण येणार का, तर हे पहा नवीन अटीमुळे नक्कीच अडचण येणार आहे. व 10वा हप्ता कधी मिळेल, तर आज 10वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर आता स्टेप बाय स्टेप आपण गिफ्ट पाहूया. सोबत अटी देखील पुढे तर पाहणारच आहोत आपण. 5 मोठे गिफ्ट जाहीर झालेले आहेत, ते फक्त बहिणींसाठी मित्रांनो. तर कशामुळे झालेलं आहे, तर लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि 1 वर्ष तर सोबत पूर्ण होत आहे आणि सोबतच गुढीपाडवासुद्धा आज साजरा होणार आहे, बहिणी साजरा करणार आहेत. आणि या दोनही गोष्टींचा आनंद डबल करण्यासाठी बहिणींना आज 10वा हप्ता जो आहे तो वाटप केला जाणार आहे. सोबतच तुम्हाला 5 मोठे गिफ्टसुद्धा लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. चला तर 5 मोठे गिफ्ट कोणते असणार, कोणत्या बहिणींना मिळणार, कोणत्या बहिणी या गिफ्टपासून वंचित राहणार, ती आपण संपूर्ण माहिती लगेच जाणून घेऊया. तर मित्रांनो आता प्रत्येक महिन्यात हप्ता वाटप करण्यास उशीर होतो, तुम्हाला माहिती असेलही. आजपर्यंत भरपूर महिलांना पैसे मिळाले असतीलही, 8-9 हप्ते मिळाले असतील. एकूण 13,500 रुपये, 13,500 रुपये तुमच्या खात्यात आतापर्यंत जमा झाले असतील. आणि इथून पुढचे जर हप्ते पाहिजे असतील आणि तुम्हाला नाराज व्हायचं नसेल तर शासनाने तुमच्यासाठी एक अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे काय, तर आता प्रत्येक महिन्याचा हप्ता वाटप करण्यास उशीर होतो, त्या कारणास्तव आता हप्ता लवकरच वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच आज हप्ता वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजपासून सलग 3 दिवस पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. म्हणजे आज मित्रांनो 31 तारीख आहे, उद्याच्याला 1, 2, 3 असे 1, 2, 3 तारखेपर्यंत सलग पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. चला तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार, सोबतच बहिणीसाठीचे 5 मोठे गिफ्ट नेमकं कोणते असणार ते देखील आपण पाहूया. तर सर्वात पहिलं गिफ्ट असणार आहे ते म्हणजे गॅस सिलेंडरची टाकी मित्रांनो. 3 गॅस सिलेंडरच्या टाक्या लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत. आता या गॅस सिलेंडरच्या टाक्या कशा पद्धतीने मिळणार, तर पहा तुम्ही जर उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असेल तुमच्याकडे, म्हणजे उज्ज्वला गॅस 2.0 जी आहे ती योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला 2490 रुपये सबसिडी जी आहे ती तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. अत्यंत जबरदस्त व महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का. परंतु जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन नसेल तर काय करायचं ते देखील सांगतो. जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन नसेल तर गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही उज्ज्वला गॅसचे कनेक्शन घेऊ शकता व उज्ज्वला गॅसचे कनेक्शन घेतल्याच्या नंतर त्याच्यासोबत तुम्हाला सबसिडीसुद्धा मिळून जाणार आहे. आणि जर असेल कनेक्शन तर नो प्रॉब्लेम, डायरेक्ट जायचं आहे. तुमचं नाव तुम्ही जर फक्त यासाठी काही अटी आहेत, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे, कमीत कमी 2 हप्ते तरी तुमच्या खात्यावर जमा असायला पाहिजे, तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजना 2.0 या योजनेच्या सबसिडीचा लाभ जो आहे तो घेता येणार आहे. चला तर आता
त्या तर अटी झाल्या मित्रांनो. दुसरं जबरदस्त गिफ्ट पाहूया, ते म्हणजे काय असणार आहे तर मित्रांनो, आता 10वा हप्ता तुमच्यासाठी 2100 रुपये असणार आहे व सर्व बहिणींना 2100 रुपयेच जमा होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता गिफ्ट क्रमांक 2 हे अत्यंत जबरदस्त गिफ्ट असणार आहे, म्हणजेच 2100 रुपये आता बहिणींना मिळणार, ही गोष्ट आता क्लिअर झालेली आहे. तर आता तिसरं गिफ्ट देखील अत्यंत चांगलं गिफ्ट आहे मित्रांनो. या गिफ्टच्या अंतर्गत बहिणींना भांडी संच जो आहे तो वाटप केला जाणार आहे. तर आता भांडी संच मिळण्यासाठी कुठे अर्ज करायचा, कशा पद्धतीने अर्ज करायचा, ती आपण माहिती अगोदर जाणून घेऊया. तर मित्रांनो, 30 प्रकारचे भांडी संच, मग त्यामध्ये पातेलं आहे, कढई आहे किंवा तवा आहे, तर अशा पद्धतीने एकूण 30 प्रकारचे भांडी संच जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. यासाठी अर्जसुद्धा चालू झालेले आहेत आणि यासाठी पात्रता आणि अटी काय ते अगोदर जाणून घ्या तुम्ही. पहिली अट आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा कमीत कमी 2 हप्ते तुमच्या खात्यावर जमा असायलाच पाहिजेत. सोबतच तुमच्याकडे एक बांधकाम कामगार मजुराचं कार्ड जे आहे ते असायला पाहिजे. ते जर असेल तर याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे मित्रांनो. आणि सोबतच तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे, तो म्हणजे तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये. तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता, आम्हाला भांडी संचासाठी अर्ज करायचा आहे, कशा पद्धतीने प्रोसेस आहे ते तर तुम्हाला समजून सांगतीलही. परंतु सगळे डॉक्युमेंट क्लिअर असले तुमचे तर तुम्हाला हा भांडी संच सुद्धा मिळून जाणार आहे. तर आता लाडक्या बहिणीसाठी 4थं आणि 5वं गिफ्ट सर्वात जबरदस्त आणि मोठे गिफ्ट असणार आहे मित्रांनो. स्पेशल गिफ्ट जे आहे ते बहिणीसाठी वाटप होणार आहे. हे गिफ्ट आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर 4 आणि 5 हे 2 गिफ्ट तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. हे तुम्हाला मिळायलाच पाहिजे मित्रांनो, कारण तुम्ही आपले सबस्क्रायबर आहात. कशा पद्धतीने मिळणार ते देखील तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असेल, आता 10वा हप्ता वाटपाचे आदेश आले म्हणजे हप्ता वाटप होणार आहे. 20 जिल्ह्यांची यादी आहे. आज 10 जिल्हे आणि उद्या 10 जिल्हे, तर अशा पद्धतीने मिळून 20 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वाटप होणार आहेत. जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर इथपर्यंत पाहत असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. तर आता हे 5 नवीन नियम नेमकं कोणते आहेत मित्रांनो ते आपण पाहूया. हे 5 नवीन नियम जर तुम्ही पालन केले असतील तरच याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा इथून पुढे तुम्हाला अजिबात मिळणार नाही. तर सर्वात पहिला नियम यांनी ठेवलेला आहे तो म्हणजे आधार कार्ड नियम मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल आधार कार्ड लिंक करायचं, तो तर जुना नियम झाला. परंतु या आता नवीन नियमामध्ये अशी यांनी अट ठेवलेली आहे, तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुकवरील नाव जे आहे ते सेम असायला पाहिजे. जर सेम नाव असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा तुम्हाला दिला जाणार नाही. त्यामुळे आत्ताच तुमचं आधार कार्ड पहा, बँक पासबुकवरचं नाव पहा, दोन्ही नावे जे आहे ते सेम असायला पाहिजे. कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक किंवा अडचण नसायला पाहिजे. जर दोन्ही नावे सेम असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ 10वा हप्ता नक्कीच मिळून जाणार आहे. ह्याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे KYC नियम. हो मित्रांनो, अत्यंत जबरदस्त व नवीन नियम आलेला आहे, तो म्हणजे KYC संदर्भात. आतापर्यंत भरपूर महिला विचारतात सर KYC कधी करावे लागणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो मी, लवकरच म्हणजे पुढील महिन्यातच तुम्हाला KYC जी आहे ती करावी लागणार आहे. कारण की ज्या महिलांची KYC पूर्ण आहे अशाच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत किंवा जमा होणार आहेत. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आता KYC कुठे करायची, तर हे पहा, KYC करण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन म्हणजे काय, तर तुम्ही बँकेत जाऊन बँकेत संपर्क साधून KYC करू शकता. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे कुठल्याही सेतू केंद्रात किंवा इलेक्ट्रॉनिक सेतू केंद्रात तुम्ही जाऊन तिथे KYC जे करतात बाहेर तिथे देखील करू शकता आणि बँकेमध्ये जाऊन ते कागदपत्र सबमिट करू शकता. आणि भरपूर महिलांचा असा प्रश्न, सर आमचं पोस्टाचं अकाउंट आहे, मग आम्हाला KYC करावी लागणार का? तर हे पहा, पोस्टाचं अकाउंट जर असेल, 1 वर्षापेक्षा जुनं अकाउंट असेल तुमचं, तर तुम्हाला KYC करावी लागणार आहे. कारण की जशा पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण लाभ घेतलेला आहे त्याचप्रमाणे आता जर तुमची KYC झालेली नसेल किंवा 1 वर्ष तुमच्या KYCला पूर्ण झालेली असेल तर आता तुम्हाला पुन्हा एकदा KYC जी आहे ती करावी लागणार आहे. याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय, तर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ तर तुम्हाला मिळतच आहे. मग यामध्ये भरपूर महिला ज्या आहेत त्या डबल योजनेचा लाभ घेत असतात आणि ते जाणून घेण्यासाठीच KYC जी आहे ती असणार आहे. याच्यानंतर महत्त्वपूर्ण तिसरा नियम यांनी ठेवलेला आहे, तो म्हणजे मोटार वाहन नियम. अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठा नियम यांनी नवीन आणलेला आहे मित्रांनो. सुरुवातीला हा नियम निष्कर्षित करण्यात आला होता, परंतु काही कारणास्तव हा नियम पुन्हा एकदा चालू करण्यात आलेला आहे. व या नियमाच्या अंतर्गत जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल आणि सोबतच तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता अजिबात मिळणार नाही. कारण की लाडकी बहीण योजना गरीब महिलांसाठी व गरजू महिलांसाठी लाभ देण्यासाठीच ही तयार केलेली आहे. या कारणास्तव तुमच्याकडे 4 चाकी आहे का नाही ते देखील तुम्ही कमेंटमधून सांगू शकता. आणि 4 चाकी असेल तर तुम्हाला इथून पुढचा 10वा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही. परंतु यामध्ये देखील एक यांनी क्लुप्त ठेवलेली आहे, ती म्हणजे काय, जर 4 चाकी वाहन तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी असेल किंवा गाडी भाड्याने देणे अशा पद्धतीने जर तुम्ही 4 चाकीचा उपयोग असेल तुमचा, तर मग मात्र तुम्हाला टेन्शन नॉट मित्रांनो, तुम्हाला 10वा हप्ता मिळून जाणार आहे. फक्त तुमचा 4 चाकीचा उपयोग जो आहे तो तुमच्या पर्सनल यूजसाठी नाही तर
तुमच्या व्यवसायासाठी उपयोग होत असेल तर तुम्हाला 10वा हप्ता मिळून जाणार आहे. याच्यानंतर म्हणजे 5वा नियम मित्रांनो, टॅक्स भरणारा नियम. जर तुमचा व्यवसाय मोठा असेल, प्रचंड मोठा तुमचा कारोबार असेल, तर तुम्हाला जर तुम्ही भरत असाल लाडकी बहीण योजनेत, आणि तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो अजिबात मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही टॅक्स भरत आहात की नाही ही गोष्ट देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगायची आहे. कारण की ज्या महिला टॅक्स भरत असतात तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही. परंतु जर तुम्ही टॅक्स भरत नसाल कुठल्याही प्रकारचा, तर मग मात्र टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 2 हप्ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. याच्यानंतर पुढील नियम म्हणजे मित्रांनो, सर्वात महत्त्वपूर्ण नियम देखील आपण म्हणू शकतो आतापर्यंतचा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत, या योजनेच्या अंतर्गत आलेला हा नियम कशा पद्धतीने आहे मित्रांनो, तर हे पहा. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचाच लाभ घ्यायचा असेल तर इतर कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसायला पाहिजे. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल, अशा डबल योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल, सरकारला येड्यात काढत असाल, तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो तो इथून पुढे अजिबात मिळणार नाही. कारण की जर 2 योजनेचा लाभ तुम्ही एकत्रितरित्या घेत असाल तर यासाठीच तुम्हाला लवकरच लाभ जो तो बंद होणार आहे तुमचा, जर डबल किंवा इतर कुठल्याही योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तर याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आज 4 मोठे निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत. हे 4 निर्णय जे आहेत ते फक्त लाडक्या बहिणींसाठीच घेतलेले आहेत व याचा लाभ फक्त लाडक्या बहिणींनाच होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर यामध्ये लाडक्या बहिणींचा लाभ कशा पद्धतीने वितरण होणार आहे व लाडक्या बहिणीचा महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे काय मित्रांनो, तर 4 मोठे गिफ्ट तर बहिणींना मिळाले आहे तेव्हा आपण सांगितलेले आहे तुम्हाला. तर आता आम्ही वचन दिल्याप्रमाणे 21 रुपये देणार आहोत अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे व आता बहिणींना 2100 रुपये जे आहे ते लवकरच वितरण सुरू होणार आहे. परंतु यामध्ये काही अडचणी आहेत मित्रांनो. ती म्हणजे काय, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व नियम काटेकोरपणे जर पालन करत असाल, सर्व गोष्टी क्लिअर असतील, तरच तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आता 2100 रुपये तर मिळणार, परंतु यासाठी तुम्हाला लवकर तुमचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो सादर करावा लागणार आहे. जर तुम्ही उत्पन्न दाखला सादर केला तरच तुम्हाला लाभ जो आहे तो वितरित होणार आहे, अन्यथा लाभ वितरित अजिबात होणार नाही. चला तर आता तो दाखला कधी जमा करायचा आणि अधिक विलंब करू नका, माझ्या बहिणीनं पैसे पाठवून द्या असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेले आहेत. चला तर आता उशिरा मित्रांनो, आता डायरेक्ट पैसेच वाटप होणार आहेत, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले असतीलही आणि आता बहिणींना पुन्हा एकदा 2 मेसेज येणार आहे, ते म्हणजे एप्रिलचा मेसेज आणि मे या महिन्याचा मेसेज. आता तुम्हाला असं 2 मेसेज का, तर हे पहा, तुम्हाला एकत्रितरित्या 2 महिन्याचा लाभ वितरित होणार आहे आणि या कारणास्तव तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जर पाहिजे असेल तर तुम्हाला हे 2 मेसेज आहे ते नक्कीच मिळणार आहेत. कारण की याचं कारण मित्रांनो असं आहे, ते म्हणजे काय, तर हे 2 मेसेज तुम्हाला एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे असणार आहेत व त्यासाठी तुम्हाला लगेच तुमचा SMS बॉक्स चेक करायचा आहे, आपल्याला मेसेज आला आहे का, आणि मेसेज आला असतील तर तुमच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले असतील. परंतु काही वेळेस काय होत असतं, तर मेसेज जो तो उशिरा येतो किंवा एकतर येतच नाही, त्यामुळे काही बँकेच्या अडचणी असतील तर बँकेत जाऊन देखील तुम्ही एकदा चेक करू शकता. लाडकी बहीण योजनेचे पैसे पडले किंवा नाही त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला बँकेत जाऊन तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे. तर आता आज मुख्यमंत्र्यांनी 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत. तर ते निर्णय म्हणजे काय, पहिला निर्णय म्हणजे 10वा हप्ता वाटप करण्याचा, दुसरा निर्णय म्हणजे 2100 रुपये वाटप करण्याचा, आणि तिसरा निर्णय म्हणजे मित्रांनो, ज्या महिला डबल योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा महिलांना योजनेतून बाहेर करण्यासाठी अशा पद्धतीचे निर्णय जे ते झालेले आहेत व लवकरच बहिणी याच्याविषयीची अपडेट जे आहे ते येणार आहे. चला तर आता महत्त्वपूर्ण गोष्ट पाहूया आपण, ते म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार ते तर आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर संकल्प जो आहे तो पूर्ण झालेला आहे व यामध्ये 3680 कोटी रुपयांची तरतूद बहिणींसाठी करण्यात आलेली आहे. 3680 कोटी रुपये बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आलेले आहेत व हे बहिणींना मिळून जाणार आहेत. आणि आज जिल्ह्यांची यादी तर आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर स्पेशल गिफ्ट बहिणीसाठी कोणतं असणार आहे, तर हे पहा, स्पेशल गिफ्ट बहिणीसाठी असं असणार आहे, ते म्हणजे काय, तर आता बहिणींना सक्षमीकरणासाठी किंवा बहिणींनी स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करून पैसे कमावायचे असे सरकारचे लक्ष आहे. आणि यासाठीच शासन जे आहे तुम्हाला मोफत 2400 सिलाई मशीन प्रति जिल्ह्यानुसार वाटप करणार आहे व या प्रत्येक जिल्ह्यानुसार बहिणींना 2400 सिलाई मशीनचे मोफत वितरण जे आहे ते लवकरच सुरू होणार आहे. परंतु तुम्हाला सिलाई मशीन मिळणार का, तर मिळण्यासाठी काय करावं लागणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर हे पहा, जर सिलाई मशीन तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या ते उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. 2,50,000 रुपयापेक्षा तुमचे आर्थिक उत्पन्न, वार्षिक उत्पन्न असायला पाहिजे. तर
तरच तुम्हाला सिलाई मशीन मिळणार आहे. परंतु जर तुमचे उत्पन्न जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला सिलाई मशीन मिळणार नाही. सिलाई मशीनसाठी मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे 2 अटी यांनी ठेवलेल्या आहेत. ते म्हणजे काय, तर एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे. सोबतच तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती चालवता यायला पाहिजे. तर तुम्हाला सिलाई मशीन चालवता येत असेल तर तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती मिळणार आहे. तर आता प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 सिलाई मशीन वाटप होणार आहेत आणि या सिलाई मशीन जर वाटप जिल्ह्यानुसार लोकसंख्या जास्त असते मित्रांनो. आणि जर तुम्हाला सिलाई मशीन पाहिजे असेल तर यासाठी लवकरात लवकर तातडीने अर्ज करावे लागणार आहेत. जसे नवीन अर्ज सुटतील किंवा सध्या देखील सुटलेले आहेत अर्ज, तुम्ही एकदा जाऊन सेतूमध्ये तुम्ही अर्ज भरू शकता. व सिलाई मशीनचे ज्या महिला लवकरात लवकर अर्ज करतील अशा महिलांना सिलाई मशीनचे फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा त्याच्याविषयी देखील आपण माहिती तुम्हाला देणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला सिलाई मशीनचा अर्ज जो तो तुम्ही करू शकता. तर आता दुसरं गिफ्ट म्हणजे काही तासांपूर्वी बहिणींसाठी 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत महाराष्ट्र शासनाने. तर आता हे निर्णय नेमकं काय असणार, कोणत्या बहिणींना याचा लाभ मिळणार, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर मित्रांनो सर्वात पहिला निर्णय म्हणजे या काही निवडक बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे वितरण करण्याचा निर्णय तर तो झालेला आहे. आता या बँका कोणत्या असणार, 5 महत्त्वपूर्ण बँका असणार आहेत मित्रांनो. या 5 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर याचा लाभ तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11वा हप्ता आजच तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. तर मित्रांनो पहिली बँक आहे म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. जर या बँकेत जर तुमचे खाते असेल तर याचा लाभ तुम्हाला आज सर्वात अगोदर मिळणार आहे. याचं कारण म्हणजे काय, तर पोस्टाच्या बँकेमध्ये KYC झालेली असते, सर्व गोष्टी ज्या त्या क्लिअर असतात आणि या कारणास्तवच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा सर्वात अगोदर मिळणार आहे. तर 5 महत्त्वपूर्ण बँक आहेत मित्रांनो. या 5 महत्त्वपूर्ण बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला लाभ लगेच वितरित होणार आहे. पहिली बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. कारण की पोस्टाच्या बँकेत KYC जे ते ऑलरेडी झालेली असते व KYC झाल्यामुळे काहीच अडचण येत नाही व डायरेक्ट पैसे जे ते बहिणींच्या खात्यावर जमा होऊन जात असतात. त्याच्यानंतर दुसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. महाराष्ट्र ग्रामीण बँक देखील सरकारी बँक असल्यामुळे जे कामकाज जे आहे ते अतिशय वेगाने होत असते व वरून पैसे पाठवले की लगेच तुमच्या खात्यावर जमा होत असतात. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण बँक आहे ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. मित्रांनो या बँकेत जर खाते असेल तरी देखील तुम्हाला याचा लाभ जो तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ सर्वात अगोदर वितरण होत असतो व सर्वात अगोदर लाभ जो तो मिळत असतो. याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो इतरही बँका आहेत, परंतु काही बँकेमध्ये थोडा उशीर होऊ शकतो, 1-2 दिवस तुम्हाला लेट होऊ शकतो हप्ता मिळण्यासाठी. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी माहिती, ती म्हणजे काय, तर आज गुढीपाडव्यानिमित्त महिलांच्या खात्यावर 3,780 कोटी रुपयांची उधळण जी आहे ती केली जाणार आहे व आतापर्यंतचा हा सर्वात मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो. कारण की बजेटमध्ये 3,780 कोटी बहिणीसाठी मंजूर झालेले आहेत व या कारणास्तव आता बहिणींना आज 10वा हप्ता तर मिळणारच आहे. आतापर्यंत सर्वात पहिला प्रश्न कधी, तर आज पहिली मित्रांनो आज तो दिवस उजाडलेला आहे की आजच्या दिवशी बहिणींच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होऊन जाणार आहेत. महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची इच्छितो, त्या अटी नेमकं कोणत्या आहेत, तर त्या अतिशय सिंपल अटी आहेत. तुमचे डबल योजना तुम्ही लाभ घेतलेला नसायला पाहिजे. फक्त एकाच योजना म्हणजे ती म्हणजे फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ तुम्ही घेतलेला असायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो हे 4 मोठे निर्णय तर आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर आता जिल्ह्यांची यादी आपण आपली राहिलेली आहे मित्रांनो. महत्त्वपूर्ण म्हणजे तर 20 जिल्ह्यांची यादी एकूण जाहीर झालेली आहे व या 20 जिल्ह्यापैकी एकूण 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत व राहिलेल्या जिल्ह्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत. तर ही यादी आपण पाहूया सर्वात अगोदर आता, ती म्हणजे आज पैसे कुठे वाटप होणार आहे, तर आज सातारा मित्रांनो, सर्वांचा आवडता जिल्हा सातारा, या जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहेत. त्याच्यानंतर सांगली आहे, याच्यानंतर रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड व धुळे या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. तर उद्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासून उद्या सुरुवात होणार आहे. याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोबत इकडे अकोला असेल, अमरावती, यवतमाळ, जालना, तर या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत व तिसऱ्या दिवशी म्हणजे आजपासून सलग 3 दिवस पैसे वाटप होणार आहेत. ही गोष्ट तर आता क्लिअर झालेलीच आहे. याच्यानंतर पैसे कुठे वाटप होणार, तर मित्रांनो इतर राहिले जिल्हे मग ते नागपूर साईडला असतील किंवा वर्धा असेल, इकडे नांदेड असेल, तर या जिल्ह्यामध्ये उद्या परवा दिवशी पैसे जे ते वाटप होणार आहेत. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे ते प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप करण्यात येणार आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर आज तुम्हाला 10वा हप्ता अधिक 11वा हप्ता म्हणजे 2100 अधिक 2100 रुपये एकूण 4200 रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत व याच्याविषयीची अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर दिलेली आहे.
त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला एक लाईक तर लगेच करून टाकायचा आहे. आता महत्त्वपूर्ण म्हणजे जिल्ह्यांची यादी तर पाहिलीच आहे. तर आता मुख्यमंत्र्यांचे आदेश, तातडीचे आदेश काय आहेत, तर 2100 अधिक 2100 रुपये वाटप करण्याचे तातडीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. कारण की गुढीपाडव्याचा सण आलेला आहे आज, आणि या सणामुळे बहिणी खुश करण्यासाठी किंवा बहिणींना आनंद व्हावा, आनंदाचा सण साजरा व्हावा या कारणास्तव आता 2100 अधिक 2100 रुपये बहिणींना वाटप करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. व तुम्हाला सुद्धा 2100 रुपये मिळणार का, तर हे पहा, जर तुम्ही सर्व सांगितल्याप्रमाणे नियम अटी पूर्ण करत असाल, म्हणजे जसे की तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत नसाल, सोबतच तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, तुमच्याकडे 4 चाकी नसेल, या सर्व अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुम्हाला 2100 अधिक 2100 रुपये जे आहे ते आज वाटप होणार आहेत किंवा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत. आता याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे 3 गॅस सिलेंडर हे आहेत. बहिणींना आतापर्यंत एकूण पैसे किती मिळालेले आहेत, तर मित्रांनो आतापर्यंत एकूण 7 नाही तर एकूण 9 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत. किती? 9 हप्ते तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत, म्हणजे एकूण 13,500 रुपये, 13,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. व आजपासून तुम्हाला 2100 रुपये वाटपसुद्धा सुरू होणार आहे. आतापर्यंत जर पैसे मिळाले नसतील तर टेन्शन घेऊ नका. जे आपण 10 जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे त्या 10 जिल्ह्यांमध्ये आज 2100 रुपये जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. व आता तुम्हाला महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो म्हणजे चेक जो आहे तो महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे गेलेला आहे व 10वा हप्ता वाटपाचं नियोजन जे आहे ते झालेलं आहे. कारण की चेक गेला म्हणल्याच्यानंतर पैसेसुद्धा आजच महिलांच्या खात्यावर जमा करण्यात सुरुवात केलेली आहे त्यांनी. आणि महत्त्वाचं अपडेट म्हणजे मित्रांनो काय, तर आता 3,680 कोटी रक्कम बहिणींना मंजूर झालेली आहे. व एवढी प्रचंड मोठी रक्कम पाहून आता एकूण सलग 5 वर्ष योजना जी आहे ती चालूच राहणार आहे. योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. काही महिला विचारतात सर नवीन अर्ज कधी चालू होतील किंवा ज्या महिला बाद झालेल्या आहेत त्यांना परत अर्ज करता येणार का, तर हे अपात्र महिलांना पात्र करण्याचे अर्ज देखील लवकरच सुरू होणार आहेत. परंतु त्यासाठी पुन्हा नवीन नियम अटी ते लावणार आहेत. ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर कमेंट करून लगेच सांगू शकतो मी हप्ता मिळाला नाही. तर आता सौर ऊर्जेवर चालणारी चूलसुद्धा बहिणींना मोफत वाटप वितरण होणार आहे. म्हणजे सौर ऊर्जेवर तुम्ही आता उन्हावर तुम्ही भाकरी तयार करू शकता किंवा स्वयंपाक जो येतो करू शकता. आणि या कारणास्तव सौर ऊर्जेची अर्ज प्रक्रिया देखील चालू झालेली आहे. अर्ज केला नसेल तर अर्ज तुम्ही करून घ्यायचा आहे. तुम्हाला सुद्धा सौर ऊर्जेवर चालणारी चूल जी आहे ती नक्कीच मिळून जाणार आहे. याच्यानंतर म्हणजे आता सिलाई मशीनही तुम्हाला मिळणार आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे 20 लाख घरकुलं जे आहे ते मंजूर झालेले आहेत व 20 लाख घरकुलाच्या अंतर्गत तुम्हाला लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. आतापर्यंत नवीन यादी देखील लवकरच घरकुलाची जाहीर होणार आहे. याच्या अगोदरही पहिली यादी आली होती, त्या यादीच्या अंतर्गत भरपूर महिलांना घरकुल जे आहे ते मिळालेले आहेत. व लाडक्या बहिणीसाठीच हा घरकुलाचा निर्णय जो तो सरकारने घेतलेला आहे व घरकुल जे ते 20 लाख घरकुलं बहिणींना मिळून जाणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर पात्रता आणि अटी काय असतील घरकुल मिळण्यासाठी, तर हे पहा अतिशय साध्या व सिंपल पात्रता आणि अटी यांनी दिलेली आहे. त्या म्हणजे काय, तर जर तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे. जर जमीन नावावर नसेल तर तुम्हाला संमतीपत्र जे आहे ते तयार करायचं आहे व त्या संमतीपत्राच्या अंतर्गत तुम्ही घरकुलासाठी अर्ज करू शकता. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहिणीचे कमीत कमी 2 हप्ते जे आहेत तुम्हाला मिळालेले असायला पाहिजे. 2 हप्ते जर तुमच्या खात्यावर जमा असतील मग ते 1500 का असताना 1500 3,000 रुपये जर आतापर्यंत तुम्हाला पडले असतील तरच तुम्हाला घरकुलासाठी अर्ज जो आहे तो करता येणार आहे. व याच्या अगोदर घरकुल किती मिळत असते तर जवळपास 1,30,000 रुपये घरकुल जे ते मिळत असते बहिणींना. आणि याचा लाभसुद्धा लवकर तुम्हाला मिळणार आहे. तर आता या बँकेना कोणते प्रधानमंत्री जर आपण सांगितलेलं आहे अन्नपूर्णा योजनेचा अर्ज केला नसेल तर तुम्ही अर्ज करून अन्नपूर्णा योजनेचा लाभसुद्धा घेऊ शकता. 2,490 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत अन्नपूर्णा योजनेचे. तर आता अशा मिळून महिलांना एकूण लाभ मिळणार आहे. म्हणजे 2100 जर हप्ता झाला आहे, त्याच्यानंतर 2,500 गॅसची सबसिडीज असेल, त्याच्यानंतर मित्रांनो 2 लाख घरकुलासाठी असतील. तर अशा पद्धतीने एकूण 2 ते 3 अत्यंत जबरदस्त योजनेचा लाभ महिलांना मिळून जाणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आता इथून पुढे तरी येणार नाही मित्रांनो शक्यतो. कारण की आता उशीर नाही, आता होणार तर आता फक्त पैसेच वाटप होणार. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितली, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितली, अदितीताई तटकरे यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत पैसे मिळाले नसतील तर नो प्रॉब्लेम, आज तुमच्या खात्यावर पैसे जे ते संध्याकाळपर्यंत जमा होऊन जाणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. व अशा पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि याच्यानंतर
आनंदाचे अपडेट म्हणजे मित्रांनो, आज भरपूर बहिणींच्या खात्यावर हप्तासुद्धा वाटप झाला असेलही. तुमच्या खात्यावर देखील पैसे येऊन पडलेले असतीलही. व गुढीपाडव्याची तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आणि या गुढीपाडव्यानिमित्त आज बहिणींना पैसे जे ते मिळून जाणार आहेत, ही गोष्ट आता क्लिअर झालेली आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही किंवा काळजी करण्याची गरज नाही, आम्हाला हप्ता मिळणार का, मिळेल की नाही मिळणार. तर तसं काही होणार नाही मित्रांनो. डायरेक्ट तुमच्या खात्यावर पैसे जे ते जमा होऊन जाणार आहेत. हप्ता तुमचा कुठेही जाणार नाही. फक्त तुम्ही आपण व्हिडिओचे सांगितले सर्व गोष्टी व्यवस्थित पालन केल्या असतील, सर्व अटी पूर्ण केल्या असतील, तर त्याचा लाभ तुम्हाला आज मिळून जाणार आहे. व संपूर्ण हप्ते जे आहे तुमच्या खात्यावर सुद्धा जमा होऊन जाणार आहे. कुठल्याही प्रकारची अडचण, दिरंगाई, उशीर किंवा काहीच होणार नाही. आता फक्त पैसेच वाटप होणार आहे. त्याच्यानंतर हप्ता जो आहे तो 4 टप्प्यात एकूण वाटप होणार आहे. आणि आजपासून पहिला टप्पा जो आहे तो सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 20% महिलांना पैसे वाटप होणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 30% महिलांना आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 40% महिलांना पैसे जे ते वाटप होणार आहेत. आणि चौथा टप्पा तर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की या टप्प्याच्या अंतर्गत फक्त लाडक्या बहिणींना पैसेच नाही, तर सोबत 7 मोठे जबरदस्त गिफ्टसुद्धा वाटप होणार आहेत. ही गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. ते म्हणजे 7 मोठे गिफ्ट जे ते अत्यंत जबरदस्त गिफ्ट असणार आहेत. आणि सोबतच लाडक्या बहिणींसाठी अक्षय तृतीयानिमित्त व गुढीपाडव्यानिमित्त हे 7 गिफ्ट जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. आणि सोबतच आपण या 15 जिल्ह्यांची आणि 8 बँकांची यादीसुद्धा पाहणार आहोत, की ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहेत ते जमा होऊन जाणार आहेत. आणि सर्वात अगोदर ह्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला तर आपण स्टेप बाय स्टेप सर्व पूर्ण माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणारे 7 मोठे जबरदस्त गिफ्ट आपण अगोदर जाणून घेऊया. त्याच्यानंतर मग इतर 15 जिल्हे व 8 बँकांची यादी, सोबतच लाडक्या बहिणीसाठी नवनवीन गिफ्ट व नवीन योजना आलेली आहे 2 ते 3, त्या देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. चला तर आता गिफ्ट क्रमांक 1 कडे वळूया. आतापर्यंत तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, 1500 रुपये प्रतिमाह लाडक्या बहिणीला रक्कम जी आहे ती मिळत होती. परंतु मित्रांनो, आता नवीन GR आल्याप्रमाणे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अत्यंत आनंदाचा क्षण आलेला आहे. तो म्हणजे काय, तर आता 1500 ऐवजी 2100 रुपये जे आहे ते वाटप केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. कारण की आत्ताच काही दिवसांपूर्वी भरपूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, तर त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे, आता बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आम्ही आता 10वा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींना 2100 रुपये जो आहे तो वाटप करणार आहोत. त्यामुळे गिफ्ट क्रमांक 1 हे गिफ्टपेक्षा काही कमी नाही मित्रांनो, कारण की 1500 ऐवजी 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. चला तर आता वळूया गिफ्ट क्रमांक 2 कडे. तर दुसरं गिफ्ट असणार आहे मित्रांनो, अन्नपूर्णा योजना 2.0. म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा आहे मित्रांनो. पहिल्या टप्प्यातील पैसे लाडक्या बहिणींना मिळून गेलेले आहेत. ते म्हणजे एकूण पैसे किती मिळाले होते, तर 2490 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता तुम्ही विचारा, सर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये किती पैसे मिळणार, तर हे पहा, अन्नपूर्णा योजना 2.0 मध्ये सुद्धा तुम्हाला 2490 रुपयांचा लाभ जो तो वितरित केला जाणार आहे. कारण की 830 रुपयाप्रमाणे 3 गॅस सिलेंडर जे आहे ते तुम्हाला मिळणार आहेत. परंतु आता भरपूर महिलांचा प्रश्न असा होता, सर आम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत नाही, मग तो कसा मिळणार. तर हे पहा, तुम्हाला सांगतो मी, लक्षपूर्वक ऐका. कारण की 2490 रुपयांचा प्रश्न आहे मित्रांनो. 2490 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील, अन्नपूर्णा योजनेचे पैसे पाहिजे असतील, तर व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. तर मित्रांनो, 2490 रुपये जी सबसिडी वाटली जाणार आहे, ती म्हणजे 3 गॅस सिलेंडरसाठी दिली जाणार आहे. तर यामधील जर तुम्हाला गॅस सिलेंडर पाहिजे असेल, तर तुमच्याकडे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असणे अत्यावश्यक आहे. आता भरपूर महिला विचार, सर आमच्याकडे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन नाही, मग काय करायचं. तर हे पहा, इतर कुठलाही सरकारी गॅस असो किंवा फ्रीमध्ये मिळालेला गॅस जर असेल तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला एक अर्ज करायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट जायचं आहे, ते म्हणजे गॅस एजन्सीमध्ये, आणि तिथे जाऊन गॅस जो आहे तो बुकिंग करून घ्यायचा आहे. परंतु एक अट आहे मित्रांनो, गॅस जो आहे तो महिलेच्या नावावर असायला पाहिजे. सोबतच ती महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला असायला पाहिजे, तरच तुम्हाला 3 गॅस सिलेंडर जे ते मोफत वितरण मिळणार आहे. ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आणि या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत हा टप्पा जो आहे तो 1-2 दिवसाच्या नंतर चालू होणार आहे. आणि हा टप्पा चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला गॅस बुकिंग करून भरायचा आहे. आणि बुकिंग करून भरल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या खात्यावर ही सबसिडी जी आहे ते अगोदर 830 रुपये अधिक 830 रुपये अधिक 830 रुपये असे म्हणून 2490 रुपये जे आहे ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. याच्यानंतर तिसरं महत्त्वपूर्ण गिफ्ट आपण बोलूया, ती म्हणजे नवीन शिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, नवीन शिलाई मशीन योजना. भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या, शिलाई मशीन योजनेचे अर्ज कधी चालू होत आहेत, आम्ही कधी अर्ज करतोय आणि आम्हाला कधी शिलाई मशीन
तर एकदाची मिळून जाते. तर मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जबरदस्त अपडेट, ती म्हणजे नवीन शिलाई मशीनचे अर्ज लवकरच चालू होत आहेत आणि लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी प्रेरणा देण्यासाठी हे शिलाई मशीन जे आहे ते वितरण केले जाणार आहे. जर तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायात तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता, तर अशा पद्धतीचे मित्रांनो प्रेरणा देण्यासाठी लाडक्या बहिणींना ही शिलाई मशीनचे जे आहे ते वितरण केले जाणार आहे. तर भरपूर महिलांचा प्रश्न होता, शिलाई मशीन किती जिल्ह्यात वाटप करण्यात येणार? तर हे पहा, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये शिलाई मशीन जे आहे ते वितरण होणार आहे. 36 पैकी 36 जिल्ह्यामध्ये हे शिलाई मशीन वितरण केले जाणार आहे. परंतु मित्रांनो यामध्ये एक त्यांनी अटी ठेवलेल्या आहेत. या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला शिलाई मशीन मिळणार आहे. तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 शिलाई मशीन जे आहे ते वितरण केले जाणार आहे. तुम्हाला सुद्धा जर 2400 हे पहा, प्रत्येक जिल्ह्यात लोकसंख्या असते जवळपास 15 ते 20 लाखपर्यंत लोकसंख्या असते आणि त्यामधील लाडक्या बहिणी जर पकडल्या तर त्या जवळपास 5 ते 6 लाख लाडक्या बहिणी असतीलही आणि या कारणामुळंच आता शिलाई मशीनचे आहे ते वितरण होणार आहे. परंतु 2400 सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये 2400 शिलाई मशीन जे आहे त्या वितरण केले जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. परंतु तुम्हाला मग शिलाई मशीन कसे मिळणार एवढ्या 6 लाखापैकी? तर हे पहा, ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील, सर्व नियम व अटी पूर्ण करत असतील, अशाच महिलांना 2400 महिलांना शिलाई मशीन जे आहे ते वितरण केले जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर आता तुम्हाला शिलाई मशीन कुठे अर्ज करायचा? तर हे पहा, येणाऱ्या 2 ते 3 दिवसात नवीन अर्ज चालू होत आहेत. जुने अर्ज करू नका, कारण की जुन्या अर्जाच्यामध्ये काय विषय झालेला आहे, अर्ज भरपूर प्रमाणात आलेले आहेत व त्यामधील काही अर्ज फेक होते किंवा डुप्लिकेट होते आणि या कारणास्तव जवळपास सर्वच अर्ज जे आहे ते बरखास्त करण्यात आलेले आहेत आणि त्या कारणास्तव आता पुन्हा नवीन अर्ज जे आहेत ते चालू होत आहेत फक्त लाडक्या बहिणीसाठी. आणि या अर्जामध्ये तुमच्या 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असलेला दाखला पाहिजे. सोबतच तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला असून कमीत कमी 2 हप्ते घेतलेले असायला पाहिजे, तरच तुम्हाला शिलाई मशीन जे आहे ते मिळून जाणार आहे. आता वळूया गिफ्ट क्रमांक 4कडे, नवीन भांडी संच उपयोगी वस्तू. मित्रांनो तुम्हाला माहिती असेल ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता नवनवीन योजना तर चालू होतच आहेत. यामध्येच आता भांडी संच म्हणून एक नवीन योजना चालू झालेली आहे. या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन, कारण की योजनेचे अर्ज सुद्धा चालू आहेत. आणि हे भांडी कशामुळे वाटले जात आहेत? तर लाडक्या बहिणींना भांड्यांचा उपयोग व्हावा या कारणास्तव हे नवीन भांडी संच जो आहे तो वितरण केले जात आहे. तर आता हा नवीन वितरण तर आपण पाहणार आहोत. काय काय भांडे मिळतात? तर पहा, चमच्यापासून ते कढईपर्यंत सर्व प्रेशर कुकरपर्यंत तुम्हाला एकूण 30 भांडी जे आहे ते मिळणार आहेत. यासाठी तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जा किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये जा आणि तिथे जाऊन अर्ज करा. तुम्हाला सुद्धा हे भांडी संच जो आहे तो मिळून जाईल. याच्यानंतर मित्रांनो गिफ्ट क्रमांक 5 आहे सर्वात मोठं गिफ्ट किंवा जबरदस्त गिफ्ट देखील आपण म्हणू शकतो. ते म्हणजे 20 लाख घरकुलांची यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना घरकुल ते वितरण सुरू झालेलं आहे. तर यापैकी पहिला टप्पा पार पडलेला आहे. पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत 10 लाख महिलांना घरकुले जे ते मिळालेले आहेत. आता दुसरा टप्पा असणार आहे तो म्हणजे 10 लाख घरकुलांचा पुन्हा एकदा. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला घरकुलासाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही घरकुलासाठी अर्ज करायचा आहे आणि त्या अर्जाच्या अंतर्गत तुम्हाला सुद्धा घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे. जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयाचं घरकुल जे ते मिळत असतं. त्यामुळे नवीन अर्ज चालू झालेले आहेत. तत्काळ अर्ज करा. अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त काहीच गोष्टी लागत आहेत, ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला, तुमच्या नावावर जमीन असलेला 7/12 तुमचा असेल किंवा मग त्याच्याविषयीच कागदपत्र असतील. जर नावावर जमीन नसेल तर तुम्हाला संमतीपत्र 100 रुपयाच्या बॉन्डवर तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानुसार सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर मित्रांनो ही घरकुलाचे अर्ज नक्की करा. आता 6वा अधिक 7वा गिफ्ट जे आहे ते उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकी जी आहे तुम्हाला वितरण होणार आहे. ती म्हणजे 3455 रुपयाची पाण्याची टाकी लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे. कारण की गिफ्टच क्रमांक 6वा आणि 7वा गिफ्ट आहे मित्रांनो. कारण की याच्या अंतर्गत आता उन्हाळा तर लागलेलाच आहे. मग बहिणींना एक थोडंफार गिफ्ट जे आहे ते देण्याच्या स्वरूपात 3455 रुपयांची पाण्याची टाकी वितरण केली जाणार आहे. जर तुम्हाला टाकी पाहिजे असेल तर पाण्याची टाकी तुम्हाला मिळणार आहे आणि जर त्याच्याऐवजी पैसे पाहिजे असतील, पैशाची गरज असेल तर मग मात्र तुम्हाला पैसे नक्की मिळून जाणार आहेत. चला तर आता आपण पाहूया याच्याविषयी अर्ज कुठे करायचा. तर मित्रांनो याची लवकरच फॉर्म भरायची अर्ज चालू होणार आहेत आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज चालू झाल्याच्या नंतर आपण सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला देणार आहोत. तर मित्रांनो आज होणार आहेत एकूण 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप. हो मित्रांनो 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि अत्यंत नवनवीन यादी ही असणार आहे. याच्या अंतर्गत या जिल्ह्यामध्ये आज पैसे महिलांना डायरेक्ट मिळून जाणार आहेत. त्यांच्या खात्यावर DBT माध्यमाद्वारे पैसे जमा होणार आहेत. तर चला तर ते 15 जिल्हे नेमकं कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरण होणार ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
तर मित्रांनो आज वाटप होणाऱ्या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात लेटेस्टचे सर्व जिल्हे आहेत व हे जिल्ह्यांची अपडेट आपण मित्रांनो यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी देत आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल लगेच सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे, कारण की मित्रांनो अशा नवनवीन अपडेट जे आहे ना आपण सर्वात अगोदर आतापर्यंत दिलेले आहेत आणि इथून पुढे देणार आहोत. तर तुमच्यासमोर आहे महाराष्ट्राचा नकाशा. या नकाशामध्ये आहेत एकूण 36 जिल्हे. तर 36 जिल्ह्यापैकी सर्वात अगोदर पैसे वाटप जे आहे ते 15 जिल्ह्यांमध्ये होणार आहे. तर हे 15 जिल्हे कोणते आहेत मित्रांनो? तर यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो आपला सर्वांचा आवडता अहिल्यानगर. त्याच्यानंतर आहे पुणे, त्याच्यानंतर सातारा, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, सांगली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती व यवतमाळ. तर अशा मिळून एकूण 15 जिल्हे मित्रांनो आहेत, तुम्हाला ज्याची नावे मी आता सांगितलेली आहेत. या 15 जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवातच झालेली आहे आणि हे पैसे जे आहेत ते फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहेत. तो म्हणजे 10वा अधिक 11वा हप्ता, असे 2 हप्ते मिळून तुम्हाला एकूण लाभ मिळणार आहे. तो म्हणजे 2100 रुपये, 2100 रुपये एक प्रति माहानुसार तुम्हाला एकूण 2 महिन्याचे 4200 रुपये जे आहे ते मिळून जाणार आहेत. तर हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं? तर मित्रांनो पुढे आपण व्हिडिओच्या पुढे काही अटी व शर्ती आहेत त्या पाहणार आहोत. सोबतच 8 बँकांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे की या यादीच्या अंतर्गत मित्रांनो एकूण तुम्हाला 8 बँकेमध्ये जर या खाते असेल तर सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. तर मित्रांनो या 8 बँकांची नावे आपण पाहूया. सर्वात पहिली बँक आहे मित्रांनो SBI. SBIमध्ये जर खाते असेल, सरकारी बँक आहे, शासकीय बँक आहे, त्यामुळे या बँकेमध्ये पैसे पाठवल्यावरून की लगेच सर्वात अगोदर येऊन जे ते पडत असतात आणि या कारणास्तव आता सर्वात अगोदर SBIमध्ये पैसे पडणार आहेत. त्याच्यानंतर पैसे पडणार आहेत इंडिया पोस्ट पेमेंट म्हणजे पोस्टाची बँक आपली, त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण आहे आणि त्याच्यानंतर मग इतर बँका तर आहेतच. समजा HDFC बँक असेल, परत ICICI बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, सिटी बँक असेल. तर अशा पद्धतीने ज्या सरकारी बँक आहेत त्या बँकांमध्ये 8 बँकांमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित होणार आहे. तुम्हाला सुद्धा लाभ जर वितरण पाहिजे असेल तर त्वरित तुम्ही टाकू शकता खाली. तर आता आज पैठणी साडीसुद्धा लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे. ही पैठणी साडी कशावर वाटप होणार आहे आणि कशा निमित्त वाटप होणार आहे ते देखील आपण पाहणारच आहोत. तर मित्रांनो पैठणी साडी जी आहे ती शासनातर्फेच वाटप केली जाणार आहे आणि शासन सध्या लाडक्या बहिणींचा सध्या लाड करत आहे. ते म्हणजे काय? तर रेशन कार्डवर मिळणार आहे आनंदाचा शिधा आणि आनंदाच्या शिधासोबत गुढीपाडव्याचे गिफ्ट असणार आहे तुमच्यासाठी पैठणी साडी मित्रांनो. कारण की आतापर्यंत भरपूर महिला विचारत होते, सर आम्हाला पैठणी साडी मिळाली नाही, कधी मिळणार? तर हीच तुम्हाला पैठणी साडी मिळण्याची वेळ झालेली आहे. कारण गुढीपाडव्याचे गिफ्ट वाटण्यास सरकारला नक्की थोडा उशीर झालेला आहे, परंतु मिळणारच आहे मित्रांनो. यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद किंवा अडचण अजिबात येणार नाही. डायरेक्ट पैठणी साडी जी आहे तुम्हाला मिळून जाणार आहे. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर अतिशय जबरदस्त क्वालिटीची पैठणी साडी तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे. व सोबतच लाडक्या बहिणींना तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर या पैठणी साडीसोबतच तुम्हाला 2 ते 3 वस्तूसुद्धा मिळणार आहेत. कारण की आता अखेर अक्षय तृतीयानिमित्त अंतिम टप्पा जो आहे तो असणार आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं 4 टप्प्यात एकूण पैसे वाटप होणार आहेत. तर 10वा अधिक 11वा हप्ता जो आहे तो तुम्हाला अक्षय तृतीयानिमित्त वाटप होणार आहे आणि याच्या हप्त्याच्या अंतर्गत वितरण जे आहे ते केले जाणार आहे. चला तर आता पाहूया नेमकं कोणत्या टप्प्यात कोणाला पैसे मिळणार. पहिला टप्पा कुठे आहे, दुसरा टप्पा कुठे आहे ते आपण जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वात पहिला टप्पा आहे मित्रांनो 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत पहिला टप्पा आहे मित्रांनो. काल देखील भरपूर महिलांना पैसे आले होते. याच्यानंतर आता दुसरा टप्प्यामध्ये मित्रांनो असणार आहे 16 एप्रिल ते 25 एप्रिल, कारण की हा टप्पा तर सर्वात जबरदस्त टप्पा देखील आपण म्हणू शकतो. याच्यानंतर तिसरा टप्पा होणार आहे तो म्हणजे 26 ते 30 एप्रिलपर्यंत. तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 60 ते 40% महिलांना पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत. आणि चौथा टप्पा अंतिम टप्पा सर्वांचा आवडता टप्पा तो म्हणजे अक्षय तृतीयाचा टप्पा. तर याच्या अंतर्गत तुम्हाला 7 गिफ्ट तर आपण मिळणारच आहे जे आपण व्हिडिओच्यामध्ये सांगितलेले आहेत. सोबतच तुम्हाला लाडकी बहिणींची 2 महिन्याची एकत्रित रक्कम जी आहे ती मिळणार आहे. ती म्हणजे किती? 4200 रुपये, म्हणजे 4200 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ते म्हणजे लाडके बहीण योजनेचे. आणि कोणत्या टप्प्यात कोणाला किती पैसे मिळणार तर हे पहा. जर तुमचे मागील पैसे राहिले असतील, काही पेंडिंग असतील, तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला आता एकूण पैसे जे ते मिळणार आहेत. मग 4200 रुपये अधिक मागील 1500 रुपये असतील. तसेच सोबत काही पहिले 3000 रुपये राहिले असतील काही महिलांचे, किंवा काही महिलांचे तर गॅसचे पैसे येणेसुद्धा राहिले होते आणि या कारणास्तव गॅसचे सुद्धा पैसे जे ते वितरण केले जाणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप अगोदर 15 जिल्ह्यांची यादी देखील आपण व्हिडिओच्या मध्ये सांगितलेली आहे, तुम्ही आता पाहिली असेलही. तर ते यादीच्या अंतर्गत सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे जे ते वितरण केले जाणार आहे. तर आता महत्त्वाची अपडेटकडे बघूया आपण मित्रांनो. या टप्प्यामध्ये पैसे पडण्यास आजपासूनच सुरुवात होणार आहे. कारण की आज आहे मित्रांनो 10 एप्रिल, अधिक येथे 9 एप्रिल म्हणजे कालची तारीख आलेली आहे, परंतु 10 एप्रिल ते 15 एप्रिल हा पहिला टप्पा असणार आहे. आणि या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणीसाठी पैसे
जे ते संपूर्ण वाटप केले जाणार आहेत. आज एकूण 15 जिल्ह्यांची यादी आपण सुरुवातीलाच पाहिलेली आहे. याच्यानंतर दुसरा टप्पा आहे मित्रांनो 16 ते 25. 16 ते 25 एप्रिल हा अत्यंत जबरदस्त टप्पा असणार आहे. या टप्प्याच्या अंतर्गत 30% महिलांना पैसे जे ते वितरण केले जाणार आहेत. 26 ते 30% महिलांनंतर 26 ते 30 एप्रिलच्या दरम्यान असणार आहे. तर मित्रांनो आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पैसे जमा झाल्याच्यानंतर तुम्हाला किती एकूण जमा होणार आहेत तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो. आज एप्रिल आहे आणि आज लाडक्या बहिणींना 2100 रुपये अधिक 2100 रुपये म्हणजे असे मिळून 4200 रुपयात 4200 रुपये तुम्हाला जमा होणार आहे. ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर आता या पैशांचं तुम्ही नेमकं काय करणार ते देखील तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. आता 10वा हप्ता वाटप करण्याचे आदेश आलेले आहेत. आता आदेश कशामुळे आलेले आहेत तर मित्रांनो दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होतो आणि या कारणास्तव आता आदेश जे ते देण्यात आलेले आहेत लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यासंदर्भात. आणि हे आदेश कुठे दिलेले आहेत तर मित्रांनो डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत. सोबतच लाडकी बहीण पैठणी साडी अधिक 2100 रुपये. तर अशा पद्धतीत जबरदस्त सण जो आहे तो गुढीपाडव्याचा साजरा बहिणीसाठी होता झालेला आहेच थोडक्यात आपण म्हणू शकतो. कारण की पैसे मित्रांनो प्रचंड वाटप सुरू झालेली आहे. फक्त तुमचे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरलेला असायला पाहिजे, सर्व डॉक्युमेंट क्लिअर असायला पाहिजे आणि नवीन नियम मित्रांनो नवीन नियम तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. कारण की योजनेतून 52 लाख महिला ज्या ते रद्द केले जाणार आहेत ही गोष्ट तुम्ही अजूनही लक्षात घ्यावी ही माझी नम्र विनंती मित्रांनो. कारण की 52 लाख महिलांमध्ये जर तुमचा नंबर यायचा नसेल तर मग मात्र तुम्हाला पुढे सांगितलेल्या सर्व अटी व नियमांचे काटेकोररित्या पालन करावे लागणार आहे. आणि हे पालन जर तुम्ही केले तर तुम्हाला नवीन अटींमुळे कुठल्याही प्रकारची अडचण अजिबात येणार नाही व 10वा हप्ता तुम्हाला नाही कोणाला नाही तर तुम्हाला सुद्धा मिळून जाणार आहे. चला तर पाहूया नवीन अटी आणि शर्त काय आहेत. महिलांचा प्रश्न आता सुटलेला आहे समजा, कारण की 2100 रुपये तर आता 10वा हप्तापासूनच तुम्हाला मिळून जाणार आहे. ती गोष्ट आता क्लिअर झालेली आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही. पैसे तर तुम्हाला मिळून जाणारच आहेत मित्रांनो. 100% गॅरंटी झालेली आहे जवळपास. आणि 5 मोठे गिफ्ट कशामुळे जाहीर करण्यात आलेले आहेत तर ते लाडकी बहीण योजनेचं वर्धापन दिन आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेला आता मित्रांनो 1 वर्ष जे आहे ते पूर्ण होत आहे आणि 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदामध्येच हे 7 गिफ्ट बहिणींना 7 गिफ्ट वाटप जे आहे ते केले जाणार आहे. तर आता नवीन नियम व अटी नेमकं कोणते असणार मित्रांनो, या नियम अटीच्या अंतर्गत तुम्हाला काय फायदा होणार काय तोटा होणार संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर या नवीन नियम व अटी अशा आहेत मित्रांनो. सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना संदर्भात. त्याच्यानंतर दुसरी अट आहे उत्पन्नासंदर्भात आणि तर या 4 अटी महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो. चला तर या 4 अटी आपण स्टेप बाय स्टेप पाहूया, कारण की या अटी पाहिल्याच्या शिवाय तुम्हाला देखील पुढील संपूर्ण माहिती समजणार नाही. तर पहिला नियम आहे मित्रांनो आधार कार्ड नियम. कारण की आधार कार्ड नियम तुम्हाला माहिती असेलही DBTने लिंक करावे लागते. ते तर जुना नियम झाला मित्रांनो. आता यामध्ये नवीन अपडेट आलेली आहे ती म्हणजे जर तुमचे बँक खात्यावर आणि आधार कार्डवर जर नाव सेम असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. कारण की काही महिलांचा कसा विषय झाला होता, लाडकी बहिणीचा फॉर्म तर त्यांनी भरलेला आहे परंतु त्यांचे पैसे त्यांच्या पतीच्या अकाउंटवर किंवा इतर घरातील इतर व्यक्तींच्या नावावर पैसे जात होते, ट्रान्सफर होत होते किंवा दुसऱ्याच कुठल्या तरी अकाउंटवर ट्रान्सफर होत होते. या कारणास्तव तुम्हाला आता आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर सेम नाव असायला पाहिजे. जर दोन्हीकडे नाव सेम असेल तर मग मात्र तुम्हाला 10वा हप्ता मिळण्यापासून कोणीही अजिबात थांबवू शकत नाही. तुम्हाला सुद्धा 10वा हप्ता जो आहे तो डायरेक्ट मिळून जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या अटीकडे वळूया आपण. KYC नियम. आता भरपूर महिला विचारतात सर KYC नेमकं काय आहे व कधी करावे लागणार आहे आम्हालाही. तर हे पहा KYC अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण असणार आहे लाडक्या बहिणीसाठी. कारण की ही KYC जी आहे ती लाडक्या बहिणीला 1 वर्ष पूर्ण होण्याच्या संदर्भामुळे लवकरच सुरुवात होणार आहे. आता KYC त्याच्या अगोदर दुसरे 2 प्रकारच्या KYC असतात मित्रांनो. पहिली KYC म्हणजे जी बँके थ्रू केली जाते. दुसरी KYC म्हणजे असं KYC जे की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात केली जाते. तर मित्रांनो पहिली KYC आपण समजून घेऊया. तर पहिल्या KYCच्या अंतर्गत जर तुम्ही कोणत्याही बँकेत तुमचे खाते असेल, इंडिया बँकेत असू द्या, पोस्ट बँकेत असू द्या किंवा इतर कुठल्याही महाराष्ट्र ग्रामीण असेल, कोटक महिंद्रा असेल किंवा कोणती बँक असेल तर त्या बँकेत जर खाते असेल तर यामधील नियम असा ठेवलेला आहे. तो नियम म्हणजे काय मित्रांनो, तर तुमचे जर खाते उघडून 1 वर्षापेक्षा जास्त झाले असेल तर तुम्हाला KYC करायची आहेत आणि बँकेची KYC करायची आहे, जेणेकरून बँक अकाउंट जे आहे ते चालू आहे का नाही ते त्यावरून तुम्ही चेक करू शकता. कारण की प्रदीर्घकाल बँक अकाउंट न वापरल्यामुळे बँक अकाउंट बंद पडत असतात आणि या कारणास्तव तुम्हाला KYC दर वर्षाला करणे गरजेचे असते. बाहेरून तुम्ही KYC करून बँकेत सबमिट देखील करू शकता, परंतु डायरेक्ट बँकेत देखील KYC होऊ शकते. त्यामुळे तुम्ही
पहिली के-वाय-सी म्हणजे बँकेत जाऊन के-वाय-सी करायची आहे. याच्यानंतर दुसरी के-वाय-सी कोणती असणार आहे मित्रांनो, तर दुसरी के-वाय-सी अशा पद्धतीने असणार आहे की याच्या अंतर्गत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे आहे ते तुम्हाला नवीन फॉर्म भरण्याचे ऑप्शन तर चालू होणारच आहे आणि 1 वर्षामुळे आणि नवीन फॉर्म भरण्याचे ऑप्शन चालू झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला मग त्यामध्ये तुमचे उत्पन्न जे आहे ते अपलोड करावे लागणार आहेत. सोबत तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल, कुपन असेल, रेशन कार्ड असेल तर ते देखील तुम्हाला अपडेट करावे लागणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची के-वाय-सी जी आहे ती पूर्ण झालेली असणार आहे व तुम्हाला सुद्धा मग 10वा अधिक 11 हप्ता तर आता मिळणारच आहे, परंतु 12वा 13वा 14वा हप्ता जो आहे तो तुम्हाला त्या के-वाय-सी झाल्याच्या नंतर तुम्हाला मिळून जाणार आहे. तिसरा नियम मित्रांनो मोटार वाहन नियम अत्यंत महत्त्वपूर्ण असा नियम आहे मित्रांनो. भरपूर महिलांना हा नियम समजलेला नाही, कारण की ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे अशा महिलांना योजनेतून बाहेर काढायचं नियोजन चालू झालेलं आहे. परंतु मित्रांनो जर ती 4 चाकी वाहन असेल, पिकअप असेल किंवा गाडी असेल ती तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरत असाल, तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तर मग मात्र अडचण नाही मित्रांनो. कारण की भरपूर महिलांच्याकडे वाहन तर असते, परंतु ते त्यांच्या व्यवसायासाठी असते. तर मित्रांनो तशा जर का असेल काही तर मग मात्र तुम्हाला अडचण येणार नाही. परंतु जर तुमच्याकडे 4 चाकी फॉर्च्युनर असेल तर मग मात्र तुम्हाला 10वा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट देखील एक सांगू इच्छितो की RTOची यादी जी आहे ती विभागाकडे गेलेली आहे व लवकरच महिला ज्या आहेत त्या कट करण्यास सुरुवात होणार आहेत व महिला कट झाल्याच्यानंतर तुम्हाला असे मेसेज येणार आहेत, युअर फॉर्म हॅज बीन रिजेक्टेड ड्यू टू द इनएफिशियन्सी ऑफ किंवा त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलसुद्धा आपण देणार आहोत. त्यामुळे तुमचा फॉर्म रद्द झाला आहे का किंवा झाला नाही ते संपूर्ण जाणून घेण्याचे लवकर स्टेटस जे आहे ते इनेबल होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही मेसेज आला का ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता टॅक्स भरणा नियम भरपूर महिला विचारतात, सर आम्ही टॅक्स भरत असाल तर आम्हाला पैसे मिळणार का? तर हे पहा, टॅक्स जर तुम्ही भरत असाल तर तुम्हाला योजनेतून ऑलरेडी बाहेर करण्यात येणार आहे. कारण की टॅक्स भरता म्हणजे तुमचे उत्पन्न जास्त 8 लाखापेक्षा जास्त असेल तरच तुम्ही टॅक्स भरत असाल. त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून लवकरच बाहेर देखील काढले जाऊ शकते. याचे कारण म्हणजे काय मित्रांनो, तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत गोर व गरीब महिलांना लाभ मिळावा हे उद्देश आहे आणि या उद्देशास्तव ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. आणि या कारणास्तव जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला लाभ अजिबात मिळणार नाही, परंतु जर टॅक्स भरत नसाल तर नो प्रॉब्लेम तुम्हाला 10वा अधिक 11 हप्ता 2100 रुपये अधिक 2100 रुपये असे मिळून 4200 रुपये 200 रुपये तुम्हाला मिळून जातील. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे 4था आणि 5वा नियम मित्रांनो, सर्वात महत्त्वपूर्ण नियम म्हणजे असा आहे, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल सर्वात अगोदर तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर कट करायच्या आहेत व कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला फॉर्ममध्ये असायला नाही पाहिजे. जेव्हा फॉर्मचे रिनोव्हेशन चालू होईल तेव्हा तुम्ही संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचे आहेत व्यवस्थित, त्या पुन्हा अपडेट करायचा आहे फॉर्म आणि त्याच्यानंतर देखील तुम्हाला 14वा 15वा हप्ता असेल तर तो त्याच्यानंतर मिळत राहणार आहे. चला तर वळूया नेक्स्ट पार्टकडे सोबतच वाटप होणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो आणि ही अपडेट देखील आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुम्हाला सांगत आहोत. चला तर आता महिलांचे राहिलेले गिफ्ट म्हणजे गुढीपाडव्याचे गिफ्ट महिलांना आज ते सुद्धा गिफ्ट मिळून जाणार आहे. परंतु हे कोणतं मोठं गिफ्ट असणार आहे आणि कशामुळे हे गिफ्ट वाटायचं राहिलं होतं ते देखील आपण पाहणारच आहोत. हे गिफ्ट कोणत्या महिलांना मिळणार ते तर आपण जाणून घेणार आहोत आणि या गिफ्ट तुम्हाला सुद्धा मिळू शकते का ते तर पाहणार आहोत. आणि सोबतच लाडक्या बहिणींना 1 नाही 2 नाही तर एकूण 7 मोठे गिफ्ट जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. जर यामध्ये तुमचे नाव आले असेल तर लगेच चेक करा आणि तुमचे गिफ्ट जे आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. चला तर आता आपण संपूर्ण माहिती पाहूया. आता 10वा अधिक 11 हप्ता आज तर वाटप होणारच आहे, परंतु फक्त याच पात्र महिलांना हा हप्ता वाटप होणार आहे. तर चला तर आता अशा निवडक महिला असणार आहेत की त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. काही महिला ज्या त्या वगळण्यात आलेल्या आहेत व लाडकी बहीण योजनेमधून कायमच्या बाहेर सुद्धा करण्यात आलेल्या आहेत, त्यांची देखील आपण नावे पाहणारच आहोत. तर महत्त्वपूर्ण म्हणजे लाडक्या बहिणींना आताची सर्वात आनंदाची बातमी देखील आपण म्हणू शकतो, रेशन कार्डवर आता आनंदाचा शिधा मिळणारच आहे. सोबतच बहिणींसाठी 2 गिफ्ट तर रेशन कार्डवरच आहेत. पहिलं गिफ्ट म्हणजे पैठणी साडी, ती सुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीची पैठणी साडी महिलांना मिळणार आहे. ती म्हणजे रेशन कार्डवर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर गुढीपाडव्याचं तुमचं राहिलेलं गिफ्ट पहिलं गिफ्ट आहे असणार आहे मित्रांनो. ही याच्यानंतर अजून 6 गिफ्ट आहेत म्हणजे एकूण 7 गिफ्ट जे आहेत ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, ते तर आपण पाहणारच आहोत. चला तर ही साडी कशा पद्धतीने मिळणार तुम्हाला, तर रेशन कार्डमध्ये रेशन कार्ड भरायला गेल्याच्यानंतर आनंदाचा शिधा जो आहे तो तुम्हाला मिळत असतो प्रत्येक सणानिमित्त आणि गुढीपाडव्यासुद्धा देखील आनंदाचा शिधा तुम्हाला लवकरच मिळणार आहे आणि तो मिळाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यासोबत तुम्हाला पैठणी साडीसुद्धा मिळून जाणार आहे. आता याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मित्रांनो 1 एप्रिलपासूनच हप्ता वाटप करण्यास सुरुवात होणार होती, परंतु काही कारणास्तव 1 एप्रिलपासून सुरुवात न होता आज दिनांक 7 एप्रिलपासून आज ही सुरुवात होणार आहे व नवीन महिन्याची सुरुवात 10वा अधिक 11 हप्ता एकत्रितरित्या वाटप जे आहे तो होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता 10वा हप्ता आजपासून वाटप तर सुरू झालेलं आहेच. मग सर्वात
सर्वात अगोदर 10 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. या 10 जिल्ह्यामध्ये आज फिक्स पैसे जे आहेत ते येऊन जाणार आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण किंवा दिरंगाई किंवा उशीर अजिबात होणार नाही. डायरेक्ट या 10 जिल्ह्यांची मी नावे तुम्हाला लगेच सांगणार आहे. या 10 जिल्ह्यामध्ये आजच्या आज पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत. चला तर त्या 10 जिल्ह्यांची आपण नावे पाहूया. ते 10 जिल्ह्यांची नावे तर आपण जाणून घेणारच आहोत. सोबतच उद्या कोणते 10 जिल्हे, परवा दिवशी कोणते, तर एकूण लाडकी बहीण योजनेसाठी पैसे जे आहेत ते एकूण 3 टप्प्यामध्ये म्हणजे 3 दिवस सलग पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. यामधील मग सर्वात अगोदर म्हणजे आज 10 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर आज संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा झालेले असणार आहेत. आणि सोबतच जर 10 जिल्ह्यामध्ये नाव नसेल तर दुसरी यादी आहे मित्रांनो, ती देखील आपण लगेच पाहणार आहोत. त्या दुसऱ्या यादीमध्ये देखील 10 जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत. त्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. चला तर आजच्या पहिल्या 10 जिल्ह्यांची यादी पाहूया की ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहेत ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. त्या जिल्ह्यांची नावे पाहूया. तर सर्वात प्रथम मित्रांनो यावेळेस सुरुवात होणार आहे ती म्हणजे पुणे ठिकाणावरून, कारण की पुणे या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता. परंतु वचनपूर्ती सोहळ्यामध्ये पार पडल्याच्या नंतर महिलांना विचारण्यात आलं होतं पैसे मिळाले का, तर भरपूर महिलांचे हात जे आहे ते खालीच होते. फक्त 30 ते 40% महिलांनीच हात वर केले होते की आम्हाला पैसे मिळाले म्हणून. त्यामुळे आता सुरुवात जी आहे ती सर्वात अगोदर पुणे या ठिकाणावरून होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो, सर्वांचा आवडता जिल्हा, तो म्हणजे सांगली सातारा. या जिल्ह्यात देखील आज पैसे वाटप होणार आहेत. याच्यानंतर सोलापूर आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड आहे, त्याच्यानंतर ठाणे आहे, सोबतच नाशिक आहे आणि आता इकडे नंदुरबार साईडला देखील आज पैसे वाटप होणार आहेत, नंदुरबार आणि धुळे. चला आता उद्या कोणते 10 जिल्हे ते आपण पाहूया. दुसरी यादी आपण पाहूया. तर उद्या दुसरी यादी असणार आहे छत्रपती संभाजीनगरपासून सुरुवात होणार आहे. याच्यानंतर अहिल्यानगर आहे, सोबतच बीड, जालना, परभणी, हिंगोली, नाशिक, तसेच धाराशिव व सोलापूर या ठिकाणी उद्या पैसे वाटप होणार आहेत. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे सर्वात मोठा हप्ता जो आहे तो तिसऱ्या दिवशी बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. तो म्हणजे कुठे तर नागपूर साईडला आहे मित्रांनो. नागपूर विभाग आहे, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व सोबतच अकोला व अमरावती या ठिकाणी तिसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्यात वाटप होणार आहे. आपण यादी तुम्हाला सर्वात अगोदर दिलेली आहे. तर आता गिफ्ट कोणते मिळणार, तर गुढीपाडव्याचं सर्वात मोठं गिफ्ट मित्रांनो बहिणींनो तुमच्यासाठी आलेलं आहे. ती म्हणजे काय, तर पहिले 2च गिफ्ट अत्यंत जबरदस्त, तर एवढी जबरदस्त आहेत की पुढचे गिफ्टसुद्धा तुम्ही म्हणाल पुढचेच तर की यापेक्षाही जबरदस्त गिफ्ट आहेत. तर पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो ती म्हणजे पैठणी साडी, ती सुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीची तुम्हाला रेशन कार्डवर मिळणार आहे. त्यासाठी अर्ज करायची गरज नाही, डायरेक्ट रेशन कार्ड भरायला गेल्याच्यानंतर आनंद छदासोबत ही पैठणी साडी तुम्हाला मिळून जाणार आहे. याच्यानंतर दुसरं गिफ्ट असणार आहे ती म्हणजे 2100 रुपये. हो मित्रांनो, आतापर्यंत महिला आतुरतेने वाट पाहत होत्या प्रचंड की आम्हाला 10वा हप्ता कधी मिळणार, तर हे 10वा हप्ता तर मिळणारच आहे, परंतु आता 1500 नाही तर 2100 रुपये जे आहे ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. कारण की भरपूर दिवसापासून तुम्ही त्या पैशांची प्रतीक्षा केलेली आहे आणि अखेर प्रतीक्षा संपलेली आहे व तुम्हाला आता डायरेक्ट 2100 रुपये जे आहेत ते मिळून जाणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला गिफ्ट आपण 5 मोठे गिफ्ट याच्यानंतर पाहूया. 2 तर ते झाले, 2 गिफ्ट, अजून 5 गिफ्ट राहिलेले आहेत. व हे गिफ्ट कशामुळे वाटप होणार आहेत, तर लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि कोणत्याही योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी हे गिफ्ट जे आहे ते वाटप केले जात असते. तर यामधील आता वर्धापन दिनानिमित्त 5 मोठे गिफ्ट आपण पाहणारच आहोत. त्यामध्ये सर्वात पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, ते म्हणजे 4थं आणि 5वं गिफ्ट तर अत्यंत स्पेशल गिफ्ट राहणार आहे. ते तर आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर 3 महत्त्वपूर्ण गिफ्ट आपण पाहूया. त्यातील पहिलं गिफ्ट आहे ते म्हणजे अन्नपूर्णा योजना 2.0. अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा असणार आहे मित्रांनो. हा 2.0 म्हणजे दुसरा टप्पा असणार आहे. पहिल्या टप्प्याचे तर पैसे महिलांना मिळालेले सुद्धा आहेत, परंतु आता दुसऱ्या टप्प्याचे पैसे आता कोणत्या महिलांना मिळणार, ज्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळाले नव्हते तर अशा महिलांना अन्नपूर्णा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जे ते मिळून जाणार आहेत. तर यामधील तुमच्या जिल्ह्याला मध्ये पैसे मिळणार का, तर हे नक्की मिळणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार पैसे वाटप होणार आहेत, परंतु यामधील जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तरच तुम्हाला 10वा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. आणि 10वा हप्ता तर असा पण मिळणारच आहे तुम्हाला जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज व्यवस्थितरित्या भरला असेल तर गोष्टी क्लिअर असतील. परंतु अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्हाला उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असणे आवश्यक आहे व याच्या अंतर्गत तुम्हाला 2490 रुपये जे आहे ते मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर गिफ्ट क्रमांक 2 आहे मित्रांनो, सर्वात जबरदस्त गिफ्ट तर तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे आपण. 2100 रुपये अधिक 2100 म्हणजे एसे मिळून 4200 रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. याच्यानंतर सर्वात तिसरं गिफ्ट आपण पाहूया. तिसरं गिफ्ट आहे म्हणजे भांडी संच मिळणार आहे. तुमच्या गावामध्ये देखील काही महिलांना भांडी संच मिळाला असेलही, तो कशा पद्धतीने मिळायचा तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. नवीन अर्ज आहे मित्रांनो. अर्ज कुठे करायचा तर तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. आम्हाला भांडी संचसाठी अर्ज करायचा आहे असे तुम्ही सांगू शकता व रोजगार हमीच्या अंतर्गत हा अर्ज तुम्ही करून टाकायचा आहे. तुम्हाला सुद्धा 30 प्रकारच्या नवनवीन भांडी जे आहे ते मिळून जातील. याच्यानंतर 4थं गिफ्ट मित्रांनो आहे ते आपण पाहूया. तर
गिफ्ट पाहण्याच्या अगोदर बहिणीसाठी एक मोठा धक्का देखील आलेला आहे. तो म्हणजे काय, तर एकूण 52 लाख महिला ज्या त्या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहेत. याचं कारण म्हणजे काय, जर तुम्ही डबल डबल योजनेचा लाभ घेत असाल, 2 ते 3 नियम महत्त्वपूर्ण नियम आहेत मित्रांनो, परंतु ते जर नियम तुम्ही मोडले असतील तरी देखील तुम्हाला याचा लाभ, लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही. चला तर ते नियम नेमकं कोणते आहेत व कोणत्या अटी आणि पात्रता आहेत की ज्या की पालन केल्याच्या नंतरच पैसे मिळणार आहेत, ते देखील आपण जाणून घेऊया. तर यामधील सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली होती ती म्हणजे काय, तर तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. जर तुम्ही डबल डबल योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला अजिबात हप्ता मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला तर हा पहिला नियम झाला. याच्यानंतर दुसरा नियम आहे मित्रांनो, आधार कार्ड नियम. आधार कार्ड नियमात तुम्हाला सर आधार कार्ड तर आमचे ऑलरेडी लिंक आहे, परंतु यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं, तर हे पहा, आधार कार्ड आणि बँक पासबुकवरचे जर नाव सेम असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे, अन्यथा हप्ता अजिबात मिळणार नाही. याच्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण नियम असा आहे मित्रांनो की जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल किंवा 4 व्हीलर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा इथून पुढचा येणारा लाभ जो आहे तो मिळणार नाही, कारण की याद्या ज्या आहेत त्या RTOकडे ऑलरेडी गेलेल्या आहेत, कोणाकडे आहे कोणाकडे नाही, आणि या कारणास्तव आता तुम्हाला पुढचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. परंतु जर तुमच्याकडे 4 चाकी असेल आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सूट मिळणार आहे. याच्यानंतर चौथा नियम सर्वात जबरदस्त नियम आहे मित्रांनो. हा नियम तुम्ही जर छोटाच नियम आहे, परंतु हा नियम जर पालन केला तर मग मात्र पैसे मिळण्यास तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ती म्हणजे जर बँकेत तुमचे खाते उघडून 1 वर्षापेक्षा जास्त झाले असेल तर तुम्हाला EKYC जी आहे ती करायची आहे. EKYC जर तुम्ही केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो पूर्णपणे मिळून जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे KYC केली नसेल तर त्वरित तुमची KYC करून घ्या व लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11 हप्ता लगेच उचलून घेऊ शकता तुम्ही. याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे 4 मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत, ते म्हणजे फक्त लाडक्या बहिणींसाठी. आता लाडक्या बहिणीसाठी कोणते निर्णय घेतले ते आपण पाहणारच आहोत. पहिला निर्णयाने असा घेतलेला आहे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी, तो म्हणजे आम्ही वचन दिल्याप्रमाणे 2100 रुपये तर आता वाटप सुरू करणारच आहोत.